प्रत्येक गृहिणीने नक्की जाणून घ्याव्या अशा 12 टिप्स. नमस्कार, मी वर्षा. तुम्हीही रोज घरात काही अशा सवयी करत आहात का, ज्यामुळे नकळत पैसा, वेळ, आरोग्य आणि मानसिक शांतता या चारही गोष्टींचे नुकसान होत आहे? अनेक गृहिणी या चुका वर्षानुवर्ष करत राहतात आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. पण आनंदाची गोष्ट म्हणजे या चुका आजपासूनच सुधारता येऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत, ज्या सुधारल्यास तुमचा वेळ वाचेल, खर्चही कमी होईल, आरोग्यही चांगले राहील आणि घर अधिक व्यवस्थित चालेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे अनेक गृहिणी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. वेळेवर जेवण न करणे, पुरेशी झोप न घेणे आणि नियमित व्यायाम टाळणे ही मोठी चूक आहे. शरीर सतत थकलेले राहिल्यास कामाची गतीही कमी होते. लहान सहान त्रास पुढे मोठ्या आजारात बदलू शकतो. दररोज स्वतःसाठी किमान 30 मिनिटे काढा. निरोगी गृहिणी असेल तर संपूर्ण घर आनंदी आणि निरोगी राहते. 2. घर खर्चाचा योग्य हिशोब न ठेवणे. दिवसभर अनेक छोटे मोठे खर्च होत असतात, पण त्यांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पैसे कुठे खर्च झाले हे समजत नाही. अनावश्यक खर्च वाढत जातो आणि बचत कमी होते. मोबाईल ॲप किंवा साध्या वहीत रोजचा खर्च लिहिण्याची सवय लावा. यामुळे आर्थिक नियोजन सोपे होते. कमी उत्पन्नातही जास्त बचत करणे शक्य होते. 3. प्रत्येक काम स्वतःच करण्याचा हट्ट धरणे. सर्व कामे स्वतःच केली पाहिजेत असा विचार अनेक गृहिणी करतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा वाढतो. घरातील इतर सदस्यांनाही छोटी मोठी जबाबदारी देता येते. कामांची योग्य विभागणी केल्यास वेळ वाचतो आणि ताण कमी होतो. मुलांमध्येही जबाबदारीची भावना निर्माण होते. संपूर्ण घर एक टीम म्हणून काम करू लागते. उरलेले अन्न योग्य पद्धतीने न वापरणे. बऱ्याच वेळा उरलेले अन्न थेट फेकून दिले जाते किंवा चुकीच्या पद्धतीने साठवले जाते. त्यामुळे अन्नाची नासाडी आणि पैशाचे नुकसान होते. उरलेल्या अन्नापासून नवीन पदार्थ तयार करता येतात. योग्य तापमानात अन्न साठवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्नाचा आदर केल्याने खर्च कमी होतो. त्याचबरोबर पर्यावरणाचाही संरक्षण होते. 5. पाणी आणि वीज वाचवण्याकडे दुर्लक्ष करणे. गरज नसताना दिवे, पंखे किंवा इतर उपकरणे सुरू ठेवणे ही सामान्य पण मोठी चूक आहे. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवले जाते. अशा छोट्या सवयींमुळे महिन्याचे बिल वाढते. प्रत्येकाने वापरानंतर उपकरणे बंद करण्याची सवय लावली पाहिजे. पाणी आणि वीज यांची बचत म्हणजे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. यामुळे घर खर्चावरही सकारात्मक परिणाम होतो. 6. स्वतःसाठी वेळ न काढणे. दिवसभर घरकाम करताना अनेक गृहिणी स्वतःच्या आवडी पूर्णपणे विसरून जातात. त्यामुळे मानसिक थकवा आणि चिडचिड वाढते. दररोज काही वेळ वाचन, संगीत, योग किंवा एखाद्या छंदासाठी राखून ठेवा. मन आनंदी राहिल्यास कामातही उत्साह वाढतो. स्वतःला वेळ देणे हा स्वार्थ नसून गरज आहे. आनंदी मनामुळे संपूर्ण घराचे वातावरण सकारात्मक राहते. 7. वेळेचे नियोजन न करणे. दिवसाची कोणतीही योजना नसल्यामुळे अनेक कामे अपूर्ण राहतात. एकाच कामासाठी जास्त वेळ खर्च होतो. सकाळी 5 मिनिटे काढून दिवसातील महत्त्वाची कामे ठरवा. प्राधान्यक्रमानुसार कामे पूर्ण करा. यामुळे घाई गडबड कमी होते आणि वेळेचा योग्य उपयोग होतो. नियोजनामुळे दिवस अधिक उत्पादक बनतो. 8. नियमित आरोग्य तपासणी टाळणे. आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्याची सवय अनेकांमध्ये असते, पण काही आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. नियमित तपासणीमुळे समस्या लवकर समजू शकते. रक्तदाब, रक्तातील साखर आणि इतर आवश्यक तपासण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्यास उपचारही सोपे होतात. त्यामुळे भविष्यातील मोठा खर्च आणि त्रास टाळता येतो. 9. प्रत्येक गोष्टीची अनावश्यक चिंता करणे. घरातील प्रत्येक समस्येची जबाबदारी एकटीनेच घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ताण वाढतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते हे स्वीकारणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील सदस्यांशी मोकळेपणाने संवाद साधा. गरज असल्यास मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका. शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी अधिक योग्य ठरतात. 10. नवीन गोष्टी थांबवणे. म्हणजे नवीन गोष्टी वय किंवा जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून शिकणे थांबवणे ही मोठी चूक आहे.
नवीन रेसिपी, डिजिटल पेमेंट, ऑनलाईन बँकिंग, आरोग्याविषयी माहिती किंवा एखादे नवीन कौशल्य शिकल्याने आत्मविश्वास वाढतो. बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे. नवीन ज्ञानामुळे दैनंदिन जीवन अधिक सोपे होते. शिकण्याची सवय आयुष्यभर टिकवली तर प्रत्येक दिवस अधिक प्रगतीचा ठरतो. 11 महत्त्वाची कागदपत्रे विस्कळीत ठेवणे. घरातील आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची कागदपत्रे, विमा, वैद्यकीय अहवाल आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची सवय अनेकांकडे असते. गरज पडल्यावर ते शोधण्यात खूप वेळ वाया जातो. सर्व कागदपत्रे एका सुरक्षित फाईलमध्ये व्यवस्थित ठेवावीत आणि शक्य असल्यास त्याच्या डिजिटल प्रतीही जतन कराव्यात. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत धावपळ होत नाही. घरातील प्रत्येकालाही या कागदपत्रे कुठे आहेत याची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 12 स्वतःच्या आर्थिक ज्ञानाकडे दुर्लक्ष करणे. अनेक गृहिणी घर व्यवस्थित सांभाळतात पण बँक व्यवहार, बचत, विमा किंवा गुंतवणुकीची माहिती घेण्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक बाबींची मूलभूत माहिती असल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाते. ऑनलाईन फसवणुकीपासूनही स्वतःचे संरक्षण करता येते. दर महिन्याला थोडा वेळ आर्थिक नियोजन समजून घेण्यासाठी द्या. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि संपूर्ण कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित राहण्यास मदत होते. आज आपण गृहिणींनो रोज करत असलेल्या 12 मोठ्या चुका आणि त्या कशा सुधारायच्या हे जाणून घेतले. यापैकी किती चुका तुम्ही करत होतात आणि आजपासून कोणती सवय बदलणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.